याच्या अगोदर सुद्धा या प्लॉटचा आपण व्हिडिओ 13/7/26 रोजी काढला होता आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपण फक्त ड्रेंचिंगच्या जोरावर हा प्लॉट आणलेला होता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण 13/7/26ला एक यांना खताचा डोस आपल्या टेक्निकनुसार दिला होता. त्यावेळेस प्लॉटवर खूप पिवळेपणा होता आणि वाढ सुद्धा कमी होती. तर एकाच डोसमध्ये आज 13 तारखेला यांनी आणला आणि 14ला तो टाकला. तर आजची तारीख आहे 24. तर 10 दिवसामध्ये तुम्ही प्लॉटची कंडिशन पाहू शकता. आणि हे एक वेळ या शेताचे जे मालक आहेत अक्रम भाऊ त्यांच्याबद्दल जाणून घेऊ की आपण दिलेल्या डोसपासून त्यांना काय काय फरक पडला. तर अक्रम भाऊ, तुम्ही या प्लॉटला आम्ही 13 तारखेला व्हिजिट दिली होती, त्यावेळेस प्लॉट कसा होता आणि आता कसा है? 100% अभी बहुत फर्क गिरा इसको 100% पूरा बहुत पीला था प्लाट ये फड़ भी हुए वाली है अभी। बर्डन में भी फर्क है और पीला बहुत था। हाँ पीला बहुत था। जो हमने जो खत का डोज दिया तो वो उसका रिजल्ट आया की नहीं आया? रिजल्ट पूरा दिख रहा, सामनेच दिख रहा रिजल्ट। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 10 दिवसामध्ये एवढा सारा रिझल्ट येणं, याच्या अगोदर तुम्ही स्क्रीनवर परत पाहू शकता की या अगोदर हा प्लॉट किती प्रमाणामध्ये पिवळा होता आणि आज रोजी तुम्ही लाईव्हमध्ये या ठिकाणी पाहू शकता की प्लॉटमध्ये वाढीमध्ये आणि याच्यामधला जे पिवळेपणा आहे तो कमी झालेला आहे. बरेच शेतकरी बांधव सुरुवातीला पाने पिवळे होणं किंवा करपणं यासाठी बरेचसे वेगवेगळे फवारे देऊन राहिले, परंतु एक खताचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं होतं आणि प्लॉट तुम्ही पाहू शकता. तर अक्रम भाऊ, तुम इसमें ये समाधानी है क्या नहीं? मैं समाधानी हूँ इसमें। तो रिजल्ट अच्छा आया? रिजल्ट अच्छा आया।